धनंजय मुंडेंचा पत्ता कापला. मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी दादांची खेळी. बीडच्या गुंडगिरी समोर दादागिरी चालणार. मंत्रिपदाची शपथ घेऊन तब्बल महिन्याभरानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं. मात्र साऱ्या राज्याचं लक्ष लागत होतं ते बीडच्या पालकमंत्रीपदाकडे. कारण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं कनेक्शन धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपर्यंत पोहोचल्यानं त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यात येतोय. त्यामुळे अजित पवारांनी त्यांना बीडच्या पालकमंत्रीपदापासून दूर ठेवलं. मात्र सध्याची बीडची परिस्थिती पाहता आपणच अजितदादांना पालकमंत्रीपद न देण्याची विनंती केली होती असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. मला पालकमंत्री व्हायची इच्छा नव्हती हे मी स्वतः मगवा भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष नेतृत्वालाच म्हणजे आदरणीय दादांना सुद्धा सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये बीडच्या ज्या पद्धतीचं जे काही चालू आहे त्यामुळं मी पालकमंत्री होणं हे बरोबर नाही. त्यामुळे आपण ती जिम्मेदारी घ्यावी ही दादांनाही मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केली. धनंजय मुंडेंना पालकमंत्री न करून अजितदादांनी स्मार्ट खेळी केली आहे. पालकमंत्री न करून दादांनी धनंजय मुंडेंचं एक प्रकारे मंत्रीपदच वाचवल्याची चर्चा रंगली. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू आहे. त्यांना पालकमंत्री केलं असतं तर आगीत आणखीनच तेल ओतलं गेलं असतं. त्यामुळे त्यांना बीडचं नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री न करून कारवाई केल्यासारखा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडू शकते. तर दुसरीकडे दादांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवल्यामुळे त्यांच्याकडून विरोधकांनी बीडमधील गुन्हेगारी कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र दादांच्या आडून दुसऱ्या कोणी कारभार चालू नये असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावलाय. बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे. बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा. पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम पूर्वी केलेलं आहे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच काम बीडमध्ये सुद्धा तुम्ही आज पक्षाचे तुमच्या पक्षाचे नेते असताना तुम्ही ते कराल अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे तिथं खऱ्या अर्थाने तुम्ही पालकमंत्री आहात हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे. नाहीतर कुणीतरी तुमच्या पाठीमागे वेगळ्या काही गोष्टी करत असतील हे काही लोकांना तिथं आवडणार नाही. आणि सुरुवात करायची असेल तर पोलीस प्रशासनापासून सुरुवात केली पाहिजे. पालकमंत्री पदाचा पत्ता कापला गेल्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडणार की आणखी जोर धरणार हा खरा प्रश्न आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान अजितदादांसमोर देखील असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.